नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे मी एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडून सर्व शेतकऱ्यांची मी सहर्ष स्वागत करत आहे. आज मी गाव लोणेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गजानन परदेशी यांच्या शेतावरती आज आपण मका पीक पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला. तर शेतकरी बांधवांनो, हे जे हायब्रिड आहे हे एलोरा कंपनीचं कमांडो 1112 हा वाण आहे. तर लोणेर गावातील प्रगतिशील शेतकरी व ओम ॲग्रो सोल्युशनचे संचालक पप्पूदादा हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर आपण ह्या शेतकऱ्यांकडून आपला एलोरा कंपनीचा मका कमांडो शेतकऱ्यांना कसा वाटला हे आपण त्यांचे अनुभव आपण घेणार आहोत आणि त्यांना हे हायब्रिड कसं वाटलं. तर प्रथमतः तुम्ही तुमचं तुमचं नाव सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा मका कसा वाटला ते तुम्ही सांगा. नमस्कार, मी अजित सोनवणे, गाव लोणेर आहे माझं. तर पहिल्यांदा हा आमचा जो विश्वास होता एलोरा कंपनीवर हा कांदा बियाणं म्हणून होता. पण आज पहिल्यांदा आम्हाला असं निदर्शनास आलं, माननीय किशोर हिरे साहेबांनी आम्हाला दाखवलं की एलोरा कंपनी ही मक्यामध्ये सुद्धा अग्रगण्य कंपनी आहे. आणि आज त्यांची प्लॉट व्हिजिटसाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही आलो इथं. जर त्यांनी जे या मक्याबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या की इतर वाणांमध्ये आणि ह्या वाणांमध्ये काय फरक आहे हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. आणि सर्वात मेन म्हणजे या वाणाबद्दल त्यांनी जी माहिती दिली तर ती आम्हाला सर्वांना पटली आणि समजली सुद्धा की ह्या वाणामध्ये वैशिष्ट्य त्यांनी मुळांपासून तर कणसांपर्यंत सर्व गोष्टी समजवल्या. तर ते आम्ही बघून आम्हाला असं वाटतं की पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही हा मका करावा. आणि विशेष म्हणजे या मक्याचं टोकापर्यंत भरलेले दाणे आणि एक समान कणस हे आम्हाला उत्कृष्टरित्या दिसली इथे आणि लाईव्ह मध्ये बघायला मिळालं. त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि पुढच्या वर्षी हा मका टाकण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. अण्णा, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला मका कसा वाटला ते सांगा. माझं नाव आबासाहेब रंगराव देशमुख, मुक्काम पोस्ट लोहनेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. माझे हिरे साहेबांनी ह्या कंपनीबद्दल, एलोरा कंपनीबद्दल याची मक्याची माहिती दिली ती खरोखरच उत्कृष्ट आहे, चांगली आहे. आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सुद्धा त्याचा आता अनुभव घेणार आम्ही पुढच्या वर्षी. मी अशोक परदेशी लोहनेर. आज हिरे साहेबांनी मला अनिल परदेशीच्या शेतात मक्याचा प्लॉट बघण्यासाठी बोलवले. आत्तापर्यंत मी बऱ्याच कंपनीचे प्लॉट बघितले, पण हा एलोरा कंपनीचा प्लॉट बघितल्यानंतर मला विशेष वाटले की पूर्ण कणसामध्ये पूर्ण दाणे भरलेले, ते पण वरतीपर्यंत. दुसरी गोष्ट, त्याची जी बिट्टी आहे ती अतिशय कमी वजनाची आणि मला लहान वाटली. प्रत्येक दाण्याचे वजन सुद्धा मला इतर मक्याच्या कणसापेक्षा, दाण्यांपेक्षा जास्त वाटले. मला आत्तापर्यंत वाटत होतं की एलोरा कंपनी फक्त कांद्याविषयी प्रसिद्ध आहे, पण कदाचित भविष्यात ती मक्याचं पीक बघितल्यानंतर असं वाटतं की ती मक्यात सुद्धा आपलं नाव कमेल. दुसरी गोष्ट अशी की मी कमांडो नाव दिल्यानंतर कमांडो एवढी खरंच पॉवरफुल कणसामध्ये ताकद आहे का हे मी बघितलं. खरोखर नाव त्या कणसाला शोभेल असं त्यांनी दिलेलं आहे. की एलोरा म्हटल्यानंतर कांद्या बाबतीत सगळ्यांनीच ऐकलेलं होतं, पण मका पण हे आज लोकांना बऱ्यापैकी, काही लोकांना या ठिकाणी माहितीही नसेल, ते आज माहिती झालं असेल. पण ज्यावेळी सगळ्यांपर्यंत आपण पोचू त्यावेळी आपल्या मक्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे, त्याच्यामध्ये काय आपण मॉडिफाय केलेले आहे, त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आता आज तुम्ही चांगलीच माहिती दिली सगळ्यांना. त्यानंतर ते नक्कीच त्यांच्या शेतामध्ये सुरुवातीला 1-2 पाकिट्स पासून सुरुवात तर करतीलच ते. आणि त्यानंतर ते त्यांचा मका जो त्यांच्या मनातला आहे आणि आपला तुमचा जो एलोराचा आपण मका दिले त्याच्यात काय फरक आहे हे स्वतः ते जाणून घेतील. आणि त्यानंतर ते नक्कीच कोणता वाण लावायचा, कोणता निवडायचा याची नक्कीच जाणून बुजून ते व्यवस्थित काळजी घेऊन पुढच्या वेळी मक्याची पेरणी करतील. सर, माझं नाव महेश सूर्यवंशी, लोणेरचे शेतकरी आम्ही. तर आज आम्हाला एलोरा कंपनीची फक्त आतापर्यंत असं माहिती कांद्यासाठीच हिचं बियाणं येते असं, पण आज आम्हाला कळलं आहिरे सरांच्या माहितीनुसार की मक्यामध्ये यांनी चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे आणि मका उत्कृष्ट आहे. तर हे जे प्रगतीशील शेतकरी आहेत हे लोणेर गावातील सर्वात मोठे शेतकरी आहेत आणि वर्षानुवर्षे हे मका पीक लावत असतात आणि मोठ्या एकरेजमध्ये लावत असतात. तर त्यांना आपला एलोरा कंपनीचा जो मका कमांडो नावाचा जो मका आहे
तर नावातच दम आहे म्हणून अशी यांनी प्रशंसा करून आपल्या मक्याची तारीफ केलेली आहे. आपले सर्व शेतकरी बांधव एलोरा कमांडो मका हा आपल्या शेतामध्ये लावतील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.